पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जातोय। विरोधकांकडून पुण्यातील घटनेचं राजकारण केलं जातंय। यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। गरीबा घरची 2 लेकरं धनधानग्यांच्या गाडीखाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेने हे 2 जीव घेणाऱ्या हैवानांना पिझ्झा बर्गर खाऊ घातल्याचं अनिल देशमुख म्हणाले। तर त्याला कदमांनी जोरदार प्रत्युत्तर देत 100 कोटींची वसुली करायला केवळ एकच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लाभल्याचं म्हणत त्यांनी देशमुखांना टोला लगावलाय। तर अशा प्रकारे एक ॲपवरती आपण बघतोय दोघांनीही ट्विट केल्याचं, दोघांनीही पोस्ट केल्याचं समोर येत आहे। पुण्यामध्ये जी घडलेली दुर्दैवी घटना आहे, 2 निष्पाप जीव देवाघरी गेलेत आणि त्याही घटनेवर यांना राजकारण करायचंय। काय प्रश्न विचारतायत ते? आणि मुळामध्ये त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तरी काय? आपण आपल्या काळात काय दिवे लावले? 100 कोटीची वसुली कोण करत होतं?